नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत आलेली मोठी अपडेट जाणून घेणार आहोत। राज्यातील लाखो शेतकरी सध्या या हप्त्याची वाट पाहत आहेत। जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली असून या योजनेतून देखील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपयांचा लाभ मिळतो। आता नुकताच पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष नमो शेतकरी योजनेकडे लागले आहे। अनेक शेतकरी विचारत आहेत की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार, तसेच मागील प्रलंबित हप्त्याचे काय होणार। मित्रांनो, सध्या नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे। यामध्ये डिसेंबर ते मार्च या कालावधीचा 1 हप्ता आणि एप्रिल ते जुलै या कालावधीचा 9वा हप्ता यांचा समावेश आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी 2 हप्त्यांचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासन आणि कृषी विभागाकडून निधी वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे। लाभार्थी यादीची पडताळणी, बँक खात्यांची तपासणी आणि इतर तांत्रिक कामे पूर्ण केली जात आहेत। त्यामुळे लवकरच याबाबत अधिकृत निर्णय जाहीर होऊ शकतो। काही माध्यमांमध्ये आणि विविध अहवालांमध्ये 1 जुलै 2026 ही संभाव्य तारीख सांगितली जात आहे। विशेष म्हणजे 1 जुलै हा महाराष्ट्राचा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। त्यामुळे या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जर शासनाने या दिवशी हप्त्यांचे वितरण केले तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 4,000 रुपये जमा होऊ शकतात। अर्थात याबाबतची अंतिम आणि अधिकृत माहिती शासनाच्या आदेशानंतरच निश्चित होणार आहे। मित्रांनो, तुम्ही तुमचे आधार कार्ड, बँक खाते आणि पीएम किसानची माहिती योग्य आहे का याची खात्री करून घ्या। कारण अनेक वेळा EKYC, आधार लिंकिंग किंवा बँक खात्यातील त्रुटींमुळे हप्ते अडकतात। तसेच तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला आहे का, EKYC पूर्ण झाली आहे का आणि पीएम किसान पोर्टलवरील माहिती योग्य आहे का हे देखील तपासून घ्या। यामुळे भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही। मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित हप्ता आणि 9वा हप्ता जुलै महिन्याच्या सुरुवातीला वितरित होण्याची शक्यता आहे। मात्र शासनाचा अधिकृत GR किंवा घोषणा आल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होईल। तुमच्या जिल्ह्यात हप्ता जमा झाला असेल किंवा या योजनेबाबत काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय